नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या सातबाऱ्यावर विहीर आणि बोर याची कायम पड नोंद म्हणून म्हणजे कायम पड विहीर आणि बोर कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, मधून कुणी स्किप करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबवायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचे आहे. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर यामध्ये शेतकरी नोंदणी करून घ्यायची आहे. शेतकरी नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो असा टॅब येत आहे. तर यामध्ये आपल्याला कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरील झाडे नोंदवा, अपलोड पीक माहिती मिळवा, गावचे खातेदारांची पीक पाहणी, हे आपल्याला या ठिकाणी 6 टॅब दिसत आहेत. यामध्ये आपल्याला कायम पड आणि चालू पड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कायम पड नोंदवायचं आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तारीख दिसणार आहे, त्यानंतर खाते क्रमांक आपण निवडून घ्यायचा आहे. ज्या गटामध्ये आपल्याला कायम पड नोंदणी करायची आहे ते खाते नंबर निवडायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी कायम पड चालू पडेचा प्रकार म्हणजे कायम पड करायचं आहे का चालू पड, तर या ठिकाणी आपल्याला कायम पड हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कायम पड कशा प्रकारची करायची आहे या ठिकाणी सर्व प्रकारे माहिती दिसत आहे. विहीर आहे, बोरवेल आहे, या ठिकाणी कांदा चाळ, बऱ्याच या ठिकाणी ऑप्शन दिसत आहेत. तर यामध्ये आपल्याला एक विहीर पड हे निवडायचं आहे. त्यानंतर कायम पड, चालू पड, जमीन क्षेत्र हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे. इथं चुका करायच्या नाहीत, सर्वांनी लक्ष द्या. या ठिकाणी हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे, त्यामुळं 0 हेक्टर .01 म्हणजे 1 गुंठा, 1 गुंठ्यामध्येच नोंदणी करायची आहे. 0.01 म्हणजे 0 हेक्टर 1 गुंठा. तर अशा प्रकारे या ठिकाणी नोंदणी करून आपण जो टिकमार्क दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शेताच्या बरोबर ज्या ठिकाणी विहीर आहे, बोर आहे किंवा इतर अजून शेततळं असेल ज्या ठिकाणी नोंदणी करायची आहे त्या ठिकाणी जायचं आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण असा अक्षांश रेखांश क्षेत्र दिसत आहे, आपला गटाचा नकाशा दिसत आहे. ज्या ठिकाणी निळा लोकेशन दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण आहोत. तर मित्रांनो, असं आल्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पड छायाचित्र आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला विहीर बोरचा आपल्याला या ठिकाणी फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर ओके क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरे छायाचित्र काढायचे आहे. या ठिकाणी 2 फोटो घ्यावा लागणार आहेत, तर आपण दुसरा फोटोही घेऊया. या ठिकाणी दुसराही फोटो आपण काढायचा आहे आणि ओके बटन दाबायचं आहे. या ठिकाणी जो खाली टिकमार्क आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. टिकमार्कवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण नोंद केलेली आहे. विहिरीचे फोटो वगैरे दिसत आहेत. वरील माहिती अचूक योग्य आहे यावर आपल्याला स्वयं घोषणापत्र क्लिक करून ओके करायचं आहे. या ठिकाणी पड माहिती साठवली आणि अपलोड झाली, ठीक आहे, यावर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपण आपल्या कायम पड असणारी विहीर, बोर, शेततळं किंवा इतर वस्तीपड याची नोंद अशा प्रकारे आपल्या सातबाऱ्यावर करायची आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या उतार्यावर कायम पड म्हणून विहीर आणि बोरची नोंद अशा पद्धतीने करायची आहे. मी आशा करतो हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल, तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.